दूसरा ही खाएगा, खाली हात आया था तू, खाली हात जाएगा. येताने आपण रिकाम्या हाताने आलो, जाताना खरदोडा सुद्धा आपल्या सोबत आहे का? नाही ना महाराज. मग मधलं जे जीवन आहे तेच जीवन आपलं 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 करतो आपण. माझं घर, माझा बंगला, माझी गाडी, माझी पत्नी, माझा मुलगा, पण अंत समयाला महाराज खाली हात, मुलगी नाही, पत्नी नाही, मुलगा नाही, सोनं नाही, घर नाही, बंगला नाही, काहीच नाही, गाडी सुद्धा नाही ना. खाली हात आया तू, खाली हात जाएगा. म्हणून सांगतो तुम्हाला, जीवन जगत असताना आणि शरीराचं काय होणार आहे? मग शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती. कोणी सोबत येणार आहे का आपल्या? नाही ना महाराज. मग गर्व कशाचा आहे आपल्याला? आपण म्हणतो मी बंगला बांधलाय महाराज, 5 मजली माझा बंगला. कोणाचा? माझा. पण येताना आहे का तुझा? नाही ना. जाताना नाही ना. मन कधीही त्याचा अभिमान करायचा नाही, कारण आपला मालक कोण आहे? घर मालक. वर बसला घर मालक आहे आणि आपण त्याची किरायदार. किती दिवस भाड्याने राहायचे हे सुद्धा आपल्या हातात नाही. तो कवा काढून टाकी सांगता येत नाही. बरोबर आहे ना? प्रेम से बोलो राधे राधे. येणंही आपल्या हातात नाही आणि जाणं सुद्धा आपल्या हातात नाही. मग नेमकं आपल्या हातात काय? आपल्या हातात काय म्हणजे? आपल्या हातात काय? अरे आपल्या हातात आहे ना, काय आहे? आपल्या हातात आहे परमार्थ. संसार नको, परमार्थ करायचा. संसार करत असताना परमार्थ करायचा, परमार्थ करत असताना संसाराचा परमार्थ आणि परमार्थाचा संसार हे सुद्धा करता आलं पाहिजे. म्हणून सांगताना सांगितलं, अवघाची संसार आनंदे भरीन. खूप चिंतन सांगण्यासारखं आपल्याला पुढे जायचं महाराज. आणि मग गोकर्ण महाराजांनी आपल्या पित्याला उपदेश केला. बाबा, अहो कपाळाला हात लावून बसलाय तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं ना, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सगळे नाते हे खोटे, सगळे नाते खोटेत महाराज. गोकर्ण महाराजांनी आपल्या बापाला सांगितलं, आईचं नातं खोटं, बापाचं नातं खोटं, बहिणीचं नातं खोटं, भावाचं नातं खोटं, मुलाचं नातं खोटं आणि मुलीचं नातंही खोटं आणि आईचं नातं सुद्धा खोटं. महाराज वेगळं काय एखाद्याला वाटत? कसं खोटं? तुम्हाला सांगतो, सुंदर जीवन जगत असताना महाराज उदाहरण देतो तुम्हाला. नाते खोटे का म्हणतो मी तुम्हाला सांगतो. पती पत्नीचा संसार आहे, दोघही पती पत्नी आनंदाने राहत आहे. पण त्या पती पत्नीच्या संसारामध्ये मी म्हटलो ना, पती सुद्धा धोका देतो, पत्नी धोका देते. मग सुखाने संसार सुरू आहे. पत्नीचं जीवन पतीवरती अवलंबून आहे आणि पतीचं जीवन हे पत्नीवरती अवलंबून आहे. दोघा राजा राणीचा सुखाचा संसार होता. पण झालं काय, एक दिवस त्याला कुठला तरी आजार झाला किंवा अटॅक आला किंवा ऍक्सिडेंटने तो निघून गेला. मग सुखाच्या जीवनामध्ये त्या पतीने काय केला? पत्नीला काय दिला? धोकाच दिला ना महाराज. राजा राणीचा संसार होता, सुखाचा आमचा संसार होता, सोन्याचा संसार होता. पण काय झालं? पतीने धोका दिला, काळ घेऊन गेला त्या पतीला. कशी काळाची